तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। अश्विनी विजय माने शिवसेनेच्या 23B निवडणुकीच्या उमेदवार आहेत। त्यांच्या प्रचाराकरिता राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिंदे शिवसेनेचे दिग्गज नेते असलेले शंभूराज देसाई नवी मुंबई शहरामध्ये आले होते। अश्विनी विजय माने यांच्याकरिता खास प्रचारामध्ये शंभूराजे आपल्याला दिसून आले। कारण असो, विजय माने हे सातारचे असल्यामुळे, तसंच शंभूराजे हे सातारचे पालकमंत्री, त्यामुळे विजय माने यांचा चांगला संबंध असल्यामुळे विजय माने यांच्या कन्येच्या प्रचारासाठी शंभूराजे देसाई यांनी हजेरी लावली। तसंच इतर उमेदवार सुद्धा व्यासपीठावर आपल्याला दिसून आले। अश्विनी विजय मानेंसाठी आता थेट दिग्गज नेते प्रचारात आपल्याला दिसून येत आहेत। आपली अश्विनी अशा प्रकारचे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र अश्विनीसाठी दिग्गज नेते नेरूळमध्ये येत आहेत अशी चर्चा मतदार करत आहेत। आजच्या कोपरा सभेला प्रभाग 23 आणि 24च्या मिळून 8ही असणाऱ्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार श्रीयुत नामदेव भगत, देवकी संतोष शिंदे, इंदुमती नामदेव भगत, पवार काशीनाथ वामन, त्याचप्रमाणे मगाशी ज्यांच्या वार्डामध्ये जाऊन आलो त्या श्रीमती मांडवे, सुनीता रतन, सौ माने, अश्विनी विजय, श्री गोडेकर, दिलीप दाजीराम आणि श्री पवार महादेव माणिकराव। कारण काल आज परवा दिवशीपासून 3 दिवस आम्ही या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचार रॅली असेल, पदयात्रा असेल, कोपरा सभा असतील किंवा अगदी काही ठिकाणी जिथं ग्रामस्थ जिल्ह्यातले राहिले आहेत त्यांच्या घरामध्ये जाऊन घेतलेल्या बैठक असतील। या निवडणुकीसाठी जेव्हा 3-4 दिवस झाले आम्ही फिरतोय, तेव्हा भगत साहेब जसं आता म्हटले की नवी मुंबईकरांच्या चेहऱ्यावरती ह्यावेळी बदल करायचा, हे स्पष्टपणाने लोकांनी ठरवलेले की ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची सत्ता ही आपल्याला पुनर्विकास जे करणार आहेत, समूह क्लस्टर डेव्हलपमेंट जे करणार आहेत, त्या चाळीतनं बिल्डिंगमध्ये आपल्याला नेणाऱ्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या ताब्यात नवी मुंबई महानगरपालिकेची सत्ता आपल्याला द्यायची आहे। हे नवी मुंबई महानगरपालिकेतल्या नागरिकांनी या ठिकाणी निश्चित मनामध्ये केलेलं आहे। सगळ्यांनी सांगितलं, शिवसेनेचे नगरसेवक म्हणून हे आमचे 8ही उमेदवार आपल्या समोर आहेत। शिवसेनेचं धोरण काय आहे मी सारखं सांगतोय, 80% समाजकारण, 20% राजकारण। आणि 80% समाजकारण म्हणजे तुम्ही सगळे समोर असणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं, त्यांच्या सुखादुःखाला धावून जाणं, त्यांच्या प्रसंगाला त्यांच्या पाठीशी उभं राहणं, ही शिकवण वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आपल्याला दिली। आणि तेच पुढे घेऊन मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी पुढे चाललेलो आहोत। आज भगत साहेबांनी सांगितलं की आपल्याला एका दिवसामध्ये, आमचे माने साहेब विजय माने म्हणले की एका दिवसामध्ये किती लोकांच्या सीसीचा प्रश्न जो रखडलेला होता नवी मुंबईमधला, तो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मार्गी लावला। का रखडला होता? जाणीवपूर्वक या लोकांना चाळीतनं जुन्या इमारतीतनं नव्या बिल्डिंगमध्ये, टावरमध्ये नेण्याला अडथळा आजपर्यंत कोण करत होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं नवी मुंबईकरांना शरदराव हे समजलं पाहिजे, क्लस्टरचं धोरण मान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आलं, त्याचा साक्षीदार मंत्रिमंडळातला मंत्री म्हणून मी आहे। साहेबांनी कॅबिनेटमध्ये हा निर्णय केला की काय नाही, जुन्या इमारती, मोडकळीला आलेल्या इमारती 5, 10, 20, 15 जेवढे काही एकत्र येणार असतील त्याला एकत्र क्लस्टर त्यांचं करायचं आणि क्लस्टर करून FSI त्याला वाढवून देऊन त्याला पक्क्या चांगल्या इमारतीमध्ये, अपार्टमेंट, टावरमध्ये या ठिकाणी न्यायचं। का आजपर्यंत झालं नव्हतं? पण सामान्य कुटुंबातनं आलेले, गरिबाचं दुःख जाणणारे आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि म्हणून हा धाडसी निर्णय महाराष्ट्रात पहिल्यांदा झाला। आज नवी मुंबईमधले सुद्धा अनेक त्याचे प्रकल्प या ठिकाणी मार्गी लागत आहेत। विषय खूप आहेत, पण आज खूप कोपरा सभा आहेत। अजून इथल्या कोपरा सभा करून पुढं या ठिकाणी कोपरा सभा करायला मला जायचं आहे सानपाड्याला। त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचे 4ही उमेदवार ज्यांचा मी या ठिकाणी नामोल्लेख केला, हे 8ही उमेदवार ज्यांचा मी या ठिकाणी नामोल्लेख केला, हे विकासाचं स्वप्न। आणि एकच लक्षात ठेवा, हे 8ही उमेदवार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभे आहेत।
या 8 उमेदवारांना तुम्ही जे मत देणार आहे ते मत थेट आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना तुमचं मत असणार आहे. आणि म्हणूनसाठी आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून शिवसेनेचे माझ्या सर्व या चारही बंधू भगिनींना प्रचंड बहुमतानं विजय करावं एवढी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विकासनामा, नवी मुंबई. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.